राज्यातील टीईटी, सीटीईटी आणि टीएआयटी उत्तीर्ण पात्र विद्या उमेदवारांच्या शैक्षणिक हितासाठी पवित्र पोर्टल अंतर्गत तात्काळ शिक्षक भरती प्रक्रिया सुरू करावी अशी मागणी युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्राकडून करण्यात आली। या संघटनेचे अध्यक्ष तुषार देशमुख यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटलंय की शिक्षण विभागातील केंद्र प्रमुख पदभरती प्रक्रियेमुळे सहशिक्षकांची पदं मोठ्या प्रमाणात रिक्त होणार आहेत। या रिक्त जागांमुळे शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता निर्माण होऊ शकते। त्यामुळे गुणवत्तेच्या आधारावर निवड झालेल्या उमेदवारांना न्याय देण्यासाठी शासनाने तातडीने जाहिरात काढून भरती प्रक्रिया राबवावी अशी विनंती करण्यात आली। हे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह शालेय शिक्षण मंत्र्यांना आणि संबंधित विभागाच्या सचिवांना पाठवण्यात आले। राज्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांच्या भवितव्याचा विचार करून शासनाने ही मागणी गांभीर्याने घ्यावी असं आवाहन संघटनेने केलंय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी। त्या माध्यमातून आज निवेदनाला काय बोलायचं? पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राज्य शासनाने जी भरती प्रक्रिया सुरू केली आहे त्याला कमालीच्या प्रत्येक भरती प्रक्रियेत उशीर होतोय आणि त्याच अनुषंगाने संच मान्यता असेल, बिंदू नामावली असेल, ही प्रक्रिया खूप मोठ्या प्रमाणात किचकट आहे आणि अशा स्थितीत सर्व स्थानिक जिल्हा परिषदा यावर संत गतीने काम करतायत। त्याला कुठेतरी गती यावी त्यासाठी आंदोलनाची तर मालिका सुरूच आहे, परंतु स्थानिक लेवलला महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यात 358 तालुक्यात आणि एटीसी असतील, आदिवासी विकासचे 4, त्यानंतर 29 प्रकल्प कार्यालय असतील, महानगरपालिका असतील, महानगरपालिका असतील, इव्हन सगळीकडे हे निवेदनाची मोहीम हे मुलं राबवत आहेत। परंतु शासन आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे स्थानिक लेवलला सुद्धा कमालीची उदासीनता दिसतीये। तर त्यामुळे वारंवार फक्त आम्ही निवेदनाच्या माध्यमातून यांना सांगतोय की ही प्रक्रिया होईल तेवढ्या लवकर करा, कारण ही प्रक्रिया जर लवकर केली परिणामी या बेरोजगार गुणवत्तापूर्ण उमेदवारांना न्याय मिळणार आणि राज्यातले जे शाळा बंद पडतायत, राज्यातल्या विद्यार्थ्यांना जे गुणवत्ताहीन शिक्षण मिळते ते कुठेतरी थांबणार आहे। म्हणजे दोन्हीकडून एकतर युवकांना न्याय मिळेल आणि राज्यातील विद्यार्थ्यांना सुद्धा परिपूर्ण शिक्षक मिळतील। तर ही मागणी घेऊन आम्ही वारंवार आंदोलनाच्या माध्यमातून लढत आलोय। तुमच्या मागण्या जर मान्य झाल्यानंतर पुढचं पाऊल काय? कालच्या वेळी 10 दिवसापूर्वी एक राज्यव्यापी आंदोलन छेडले, पण ते आंदोलन धर्म आंदोलनाच्या माध्यमातून होते। तर ही अन्यायाची मालिका अशी जर वारंवार सुरू राहिली तर ह्या मुलांवर अन्यायाची जाणीव होईल, अन्यायाच्या जाणीवेचे रूपांतर आक्रोशात होईल आणि परिणामी व्यवस्थेच्या विरोधात असंविधानिक मार्गाने सुद्धा लढले तरी येत्या दिवसात पाहायला मिळेल। ठीक आहे, हे सीईटीच्या परीक्षा झाले, त्याचे निकाल आले, निकाल येऊनही जागा शिक्षकाची जागा का भरत याचा मूळ कारण कसं आहे? शिक्षण मंत्री वारंवार अर्थसंकल्पीय अधिवेशन असेल का हिवाळी अधिवेशन असेल, शिक्षण मंत्र्याचा इव्हन प्रशासकीय यंत्रणेचा सपाटा असतो। शिक्षक भरती लवकरच करणार, परंतु स्थानिक लेवलला चित्र खूप मोठं आहे। इथे यांच्या संच मान्यता पूर्ण नाही, बिंदू नामावली पूर्ण नाही, मावळकडे अजून प्रस्ताव गेलेले नाहीत। अनेक महाराष्ट्रामध्ये खाजगी शैक्षणिक संस्था अनुदानित, विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित 17,000च्या वर आहेत। परिस्थिती बघायला गेले तर स्थानिक लेवलला खूप मोठी विदारक आहे, परंतु शिक्षण मंत्री हास्यास्पद विनोदी गोष्ट हा एकतर मला वाटतं महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेसोबत केलेला खूप मोठा विनोद आहे। त्यांनी सांगताय की आम्ही शिक्षक भरती करतोय, जबाबदार विधिमंडळाच्या, विधान परिषद आणि विधानसभेच्या दोन्ही सभागृहात एवढ्या जबाबदार आणि धोरणात्मक पदावर बसलेली व्यक्ती असं बोलूच करू शकते? हाच खूप मोठा संशोधनाचा विषय आहे। नमस्कार, माझं नाव संगीता शिंदे। आम्ही 2025 टेट ही परीक्षा 2025 मध्ये दिलेली आहे। तर ही परीक्षा आज 10 महिने उलटून गेलेले आहेत। आम्ही घर, संसार, लेकर बाळ सांभाळत अभ्यास करून आम्ही खूप चांगल्या गुणवत्तेने पास झाले आहेत, तरी सरकारने कुठलेही आणखी ठोस पाऊल उचललेलं नाही आणि आमची एक्झाम होऊन 10 महिने झाले तरी त्यांचं फक्त आज उद्या भरती होत चालू आहे। आमचं तर खूप नुकसान झालं। आज आमचे 32-33 वर्ष आम्हाला पूर्ण झाले आहेत, तरी आणखी भरतीचं काहीच नाव नाही। तर सरकारने लवकरात लवकर काहीतरी पाऊल उचललं पाहिजे आणि आम्हाला न्याय दिला पाहिजे। मागील 3 महिन्यांपासून हक्काचे ऊसाचे पैसे न मिळाल्यानं मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांनी ऊस उत्पादक संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली नांदेडच्या प्रादेशिक सहसंचालक कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं केली। नांदेड, परभणी, लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची तब्बल 704 कोटी रुपयांची देणी कारखान्यांनी थकवल्यात। ही रक्कम तात्काळ खात्यावर जमा न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा ऊस उत्पादक संघर्ष समितीच्या वतीनं देण्यात आलाय। यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। नियमानुसार ऊस गाळप झाल्यापासून 15 दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणं बंधनकारक आहे। मात्र इथं 3 महिने उलटूनही पैसे मिळालेले नाहीत।
शेतकऱ्यांची ही अडवणूक थांबवून त्यांना विलंबाबद्दल 15% व्याजासह संपूर्ण रक्कम देण्यात यावी अशी मागणी ऊस उत्पादक संघर्ष समितीच्या वतीनं कॉम्रेड अजय बुरांडे यांनी केली आहे। शेतकरी ऊस उत्पादक संघर्ष समिती या मराठवाड्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या पक्ष, संघटना, जाती आणि धर्माच्या पलीकडे जाऊन आम्ही पिकवत असलेल्या ऊसाला उत्पादन खर्चावर आधारित आणि ज्या पद्धतीनं एकूण ऊसाच्या उत्पन्नामधून बाय प्रॉडक्ट ज्या पद्धतीने निर्माण होत आहेत, या पार्श्वभूमीवरती ऊसाचं आंदोलन केलं। या आंदोलनामधून 2800 पासून 3100 पर्यंतची पहिली उचल जी जाहीर केलेली आहे, या उचलीप्रमाणे ऊस गेल्यानंतर 14 दिवसाच्या आतमध्ये त्या शेतकऱ्याचं पेमेंट होणं अपेक्षित असताना ऊस गेल्यानंतर सुद्धा मागच्या 3-3 महिन्यापासून काही कारखान्यांनी ऊसाची बिलं थकीत केलेली आहेत। पहिली मागणी आमची ही आहे की हे जे बिलं थकीत केलेली आहेत ती संपूर्ण व्याजासह कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावरती तात्काळ जमा करावी। त्याचबरोबर जी कारखाने ही करत नाही आहेत, RRC प्रमाणे त्यांच्यावरती कार्यवाही प्रस्तावित करावी। शुगर ॲक्ट प्रमाणे तुम्हाला दिलेल्या अधिकाराप्रमाणे साखर सहसंचालक आणि साखर आयुक्तानं या कारखानदारांवरती गुन्हे दाखल करावी। हे कारखान्याच्या लायसन्स गाळप परवाने घेताना ज्या ज्या अटी आणि शर्ती तुम्ही मान्य केलेल्या आहेत की आम्ही कुठल्याही साखरेच्या विक्रीवरती किंवा बाय प्रॉडक्टच्या विक्रीवरती अवलंबून न राहता शेतकऱ्यांनी घातलेल्या ऊसाचे बिलं आम्ही 14 दिवसामध्ये अदा करू, या अटी आणि शर्तीप्रमाणे ताबडतोब कारवाई करावी अशा मुख्य मागणीला घेऊन आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। जवळपास 750 कोटी रुपयापर्यंतची थकबाकी या विभागातल्या शेतकऱ्यांची देणं बाकी राहिलेली आहे। ही अत्यंत गंभीर आणि शेतकऱ्यांच्या एकूण आर्थिक जीवनावरती दुष्परिणाम करणारी, आधीच मराठवाड्यातले शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये आत्महत्या करतायत, त्यांना आत्महत्येच्या खाईत लोटण्यासाठीचं हे मदत करणारं काम साखर सहसंचालक, साखर आयुक्त आणि कारखानदार करतायत की काय, अशा प्रकारचा आरोप घेऊन आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहे। थकीत रक्कम जर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा नाही झाली तर किसान सभेची पुढील भूमिका काय राहणार आहे? जर या कारखानदारांनी आणि साखर सहसंचालकांनी जर योग्य भूमिका तात्काळ घेतली नाही तर महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या संघर्ष समिती, संपूर्ण शेतकऱ्यांच्या संघटना, वेगवेगळे लोक एकत्र येऊन साखर आयुक्तावरती ताबडतोब आजच साखर आयुक्तांशी बोलणं झालेलं आहे, त्यांनी अपॉइंटमेंट दिलेली आहे। सनदशीर मार्गाने हा सगळा प्रयत्न ऊस उत्पादक शेतकरी करतील। या उपरही जर अशा प्रकारचं ताबडतोब कार्यवाही झाली नाही तर शेतकरी आणि शेतकऱ्यांचा पोरगा कायदा हातात घेऊन कारखान्यावरती आणि सहसंचालकांनी आयुक्तावरती चालून गेल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा या माध्यमातून आम्ही आपल्या सगळ्याला देत आहोत। मंगेश साबळे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेतल्यानं राजकीय वातावरण तापलंय। शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहत त्यांनी प्रशासनावर तीव्र टीका केली आहे। याच पार्श्वभूमीवर आमदार अनुराधा चव्हाण यांनीही आक्रमक भूमिका घेत आंदोलनाचा इशारा दिलाय। मी शेतकऱ्यांच्या बाजूनच बोलणार असं स्पष्टपणे सांगत मंगेश साबळे यांनी आपली भूमिका अधिक ठाम केली आहे। दरम्यान या मुद्द्यावरून आंदोलन छेडण्यात आलं असून परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय। शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी लढा आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सुरू झालेला हा संघर्ष पुढे काय वळण घेतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मित्रांनो, या ठिकाणी शेतकऱ्याच्या बाजूने बोललो म्हणून सन्माननीय आमदार अनुराधाताई चव्हाण यांनी स्वतःवर वडून घेतलं आणि माझं थोबाड फोडून असा गुन्हा मायावर दाखल केला। ठीक आहे, गुन्हे दाखल करायला मी घाबरत नाही, मात्र शेतकऱ्यावर बोलत असताना, शेतकऱ्याची बाजू मांडत असताना आम्ही कुणाला घाबरणार नाही, आम्ही तुमच्या गुन्ह्याला घाबरणार नाही। आणि शेतकऱ्याच्या तरण्याबाण मर्दपुरांनो, अरे लोकशाही वाचवण्यासाठी, यांची झुंडशाही हाणून पाडण्यासाठी हा पठ्ठ्या रस्त्यावर उतरलाय। झोपलाय काय घरात बसून? मोबाईलवर काय बघताय? सन्माननीय SP मॅडम, ॲडिशनल SP मॅडम यांच्याकडे मला हजर राहायचे आदेश API साहेबांनी दिले आणि म्हणून या आळण गावामधून SP ऑफिसला मी आता हजर राहण्यासाठी चाललोय। माझ्यावर गुन्हा दाखल झाला, मला पावबंद करण्यासाठी, अटक करण्यासाठी ॲडिशनल SP मॅडम यांच्या कार्यालयात हजर राहा 12 वाजेपर्यंत असं सांगण्यात आलेलं आहे। मात्र सरकारच्या गाडीत मी जाणार नाही, सरकारची गाडी मला आवडत नाही, सरकारच्या गाडीला मी बोजा बनणार नाही।
मी शेतकऱ्याचा पोरगा म्हणून असं रस्त्यावर चालत जाणार आहे, एसपी ऑफिसला चालत जाणार आहे. आळंद पासून निघालो. अरे शेतकऱ्यांच्या पोरांनो, शेतकऱ्यासाठी कळवा असेल तर चला या एसपी ऑफिसला जाऊया आणि या झुंडशाहीला, हिटलरशाहीला हाणून पाडूया. जय जवान, जय जवान, जय जवान, जय जवान, जय जवान, जय जवान. आणि माझ्या पाठीवर हवालदिल झालेला शेतकरी लटकलेला आहे. या शेतकऱ्याच्या मुंबईतील अर्थसंकल्पीय अधिवेशनात किशोर दराडे यांनी डबल महाराष्ट्र केसरी विजेते हर्षवर्धन सदगीर यांच्या सन्मानाचा मुद्दा उपस्थित केलाय. पैलवानाच्या घामाला न्याय मिळालाच पाहिजे असं सांगत त्यांनी खेळाडूंना केवळ सन्मानच नव्हे तर शासकीय नोकरी आणि घर देण्याची मागणी केली आहे. ग्रामीण पार्श्वभूमीतून मोठ्या मेहनतीनं यश मिळवणाऱ्या खेळाडूंना शासनानं आधार देणं गरजेचं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होते. त्यामुळे कुस्ती क्षेत्रातील तरुणांना मोठी प्रेरणा मिळण्याची शक्यता आहे. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण पाटील यांनी. धन्यवाद सभापती महोदय. डबल महाराष्ट्र केसरी कुस्तीपट्टू हर्षवर्धन सदगीर यांनी शासकीय नोकरी व घर मिळण्यासंदर्भात मी निवेदन करत आहे. महाराष्ट्र राज्यातील कुस्तीची परंपरा व गौरव प्राप्त करून देणाऱ्या डबल महाराष्ट्र केसरी किताब विजेता हर्षवर्धन सदगीर यांनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीत राज्याचे नाव वाढवले आहे. अत्यंत साध्या व ग्रामीण भागातून आलेला हा पैलवान आहे. त्याची परिस्थिती जर बघितली सभापती महोदय, अतिशय गरिबीची परिस्थिती. त्याचे वडील साधे क्लार्क आहे आणि क्लार्क असताना एवढा पैलवानाचा खर्च पुरवणं शक्य होत नाही. पण अशा परिस्थितीत सुद्धा त्यांनी जिद्द धरून आमचे सहकारी मित्र काका पवार यांच्या व्यायामशाळेमध्ये पुण्याला जाऊन अतिशय मेहनत करून डबल महाराष्ट्र केसरी पदाचा मान त्यांनी मिळवलेला आहे. म्हणून तथापि मी आपल्याला विनंती करतो, यापूर्वी राहुल आवारे असतील, विजय चौधरी असतील, या खेळाडूंना आपण DSP म्हणून नेमणूक केलेली आहे. अशा प्रकारची तिची नेमणूक जर झाली तर नक्कीच क्रीडा क्षेत्राला चांगले दिवस येतील. आणि यापूर्वी सभापती महोदय राहुल आवारेला आपणच DSP म्हणून पद दिलेलं आहे. भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल या तीनही प्रमुख कंपन्यांकडे पेट्रोल, डिझेल, CNG आणि LPG गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. जिल्हा प्रशासन आणि तेल कंपन्या जिल्ह्यात इंधनाचा साठा कायम राखण्यासाठी समन्वयानं काम करतायत. त्यामुळे इंधनाचा तुटवडा होणार असल्याच्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी केलंय. गोंदिया जिल्ह्यात पेट्रोल, डिझेलची कोणतीही कमतरता नाही. पूर्वी जे दर होते तेच सध्या लागू आहेत. सरकारकडूनही सध्या इंधनाच्या दरात वाढ झालेली नाही. जसे निर्देश येतील तशा सूचना नागरिकांपर्यंत पोहोचवल्या जातील. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलंय. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा वनविभाग अंतर्गत कमलापूर येथील शासकीय हत्ती कॅम्पमधील कुसुम नावाच्या हत्तीच्या पिल्लूचं मोठ्या उत्साहानं फळांच्या खास मेजवानीत कमलापूर शासकीय हत्ती कॅम्पमधील कुसुम नावाच्या हत्तीचं पिल्लूचा वाढदिवस साजरा करण्यात आलाय. आणि कुसुम पिल्लूला आवडीचे केळी, सफरचंद, टरबूज, अननस, ड्रॅगन फ्रूट आणि इतर काही फळांपासून एक खास केक तयार करण्यात आला. सजवलेले हे फळ कुसुम आनंदाने आपल्या सोंडेनं फळं खाऊ लागलाय. यावेळी कॅम्पचे वन अधिकारी गौरव गडमाडे आणि क्षेत्र सहाय्यक संजय पेंडोर, कॅम्प इन्चार्ज हर्षल शहा आणि इतर कर्मचारी उपस्थित होते. शासकीय कॅम्पमधील या अनोखा वाढदिवस सोहळ्याला उपस्थित असलेल्या लोकांना जनावराप्रतीची आपुलकी निर्माण केली आहे. शेलू बाजार इथं गेल्या 6-7 दिवसांपासून घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा खंडित झालाय. त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. गॅस अभावी अनेक कुटुंबांना पर्यायी साधनांचा वापर करून स्वयंपाक करावा लागतोय. महिलांना विशेष त्रास सहन करावा लागतोय. बुकिंग करूनही वेळेत सिलेंडर मिळत नसल्यानं ग्रामस्थांमध्ये नाराजी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी संबंधित गॅस एजन्सी आणि प्रशासनाकडे तातडीनं पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. योग्य नियोजन केल्यास परिस्थिती लवकर सुधारेल अशी अपेक्षा व्यक्त होते. लातूर स्थानिक गुन्हे शाखेनं मोठी कारवाई केली आहे. आंतरजिल्हा स्तरावर मोटरसायकल चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक केली आहे. महादेव शिवाजी गरड असं या आरोपीचं नाव आहे.
गुप्त माहितीच्या आधारे रेणापूर रेल्वे स्टेशन बायपास रोडवर सापळा रचून आरोपीला ताब्यात घेण्यात आले। चौकशीत आरोपीनं पुण्यामधील सिंहगड रोड आणि धायरी परिसरासह लातूरमधून मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली आहे। आरोपीकडून एकूण 6 मोटरसायकल जप्त करण्यात आल्यात। त्याची किंमत सुमारे 1,70,000 रुपये इतकी आहे। या कारवाईमुळे लातूर आणि पुण्यातील अनेक गुन्ह्यांचा उलगडा झालाय। या यशस्वी कारवाईमुळे पोलिसांबद्दल नागरिकांमध्ये विश्वास वाढलाय। वाहन सुरक्षिततेबद्दल सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। सदर आरोपी महादेव गरड हा आधुनिक म्हणजे AI तंत्रज्ञान ह्याचा वापर करत असल्याची आम्हाला शक्यता वाटत आहे। त्या अनुषंगानंच त्यानं फेसबुक वगैरेवर ह्याच्यावर सेल करायचा प्रयत्न केलेला आहे। तशा पद्धतीने सेल केलेला आहे, त्याही गोष्टी आमच्याकडे निघालेल्या आहेत। तर त्या अनुषंगाने पुढचा तपास चालू आहे की त्यानं या व्यतिरिक्तही इतर ठिकाणच्या काही गोष्टी केलेल्या आहेत, त्याही गोष्टी बघणं चालू आहे। गुरुवारीपासून लातूर शहरामध्ये युनिकॉर्न मोटरसायकल चोरी जात होत्या। त्या अनुषंगाने माननीय SP तांबे सर, माननीय ॲडिशनल SP चव्हाण सर आणि पोलीस निरीक्षक बावकर सर यांनी आम्हाला पथक नेमून तपासाच्या सूचना दिल्याने आम्ही घटनास्थळाला भेट दिली। घटनास्थळातून आम्हाला विशिष्ट पॅटर्न लक्षात आला। त्याच्यावरून तो आरोपी ट्रेस केला असता आरोपी मिळून आला। आरोपीकडे चौकशी केली असता त्याने लातूरच्या पूर्वी तो पुण्याला शिक्षणासाठी राहिला होता। तो उच्च शिक्षित तरुण आहे। तो शिक्षण घेत असताना त्याने यापूर्वी पुण्यालाही युनिकॉर्न मोटरसायकल चोरलेल्या आहेत। आपल्याकडे लातूर जिल्ह्यामध्ये चोरलेल्या 5 मोटरसायकल रिकवर करण्यात आलेल्या आहेत। पुण्यामध्ये चोरलेली 1 मोटरसायकल आणि याच्या व्यतिरिक्त इतर 5 मोटरसायकल चोरल्याचे गुन्हे उघडकीस झालेले आहेत। तर पुण्यामध्ये चोरलेला मोटरसायकल हा तंत्रज्ञानाचा वापर करून त्याचे RC बुक बनवून तो फेसबुकच्या माध्यमातून विक्री करायचा आणि सदरचं विक्रीसाठी वापरलेलं अकाउंटसुद्धा बनावट होतं। तर त्या बनावट माध्यमातून विक्री करून तो कस्टमरला ब्लॉक करत होता। त्याच्यानंतर त्याला ताब्यात घेऊन आता शिवाजीनगर पोलीस स्टेशनला हँडओव्हर करण्यात आलेला आहे। पुढील तपास करत आहोत। गाड्या चोरींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। येवला तालुक्यात काढण्यात आलेल्या शेतकरी जन आक्रोश मोर्चाला प्रतिसाद मिळालाय। बाजार समिती प्रांगणातून निघालेल्या या मोर्चात ट्रॅक्टरवर कांदा आणि मका पिकं लावून भव्य रॅली काढण्यात आली। या मोर्चात बच्चू कडू यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलंय। आपल्या भाषणात त्यांनी शेतकऱ्यांच्या वाढता खर्च आणि कमी मिळणाऱ्या भावावर प्रश्न उपस्थित करत शासनाकडे ठोस उपाययोजनांची मागणी केली। मोर्चा दरम्यान शेतकऱ्यांनी प्रशासनाचं लक्ष वेधत आपल्या मागण्यांवर ठाम भूमिका मांडली। विविध संघटना आणि सर्वपक्षीय नेत्यांच्या सहकार्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर एकत्रित लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आलाय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण पाटील यांनी। सरकारने कर्जमाफीच्या तारखेवर तारीख देत होती, त्या सरकारने आपण तारीख देऊन घोषणा द्यायला लावली। ही आम्ही लोकांचं सगळ्यात लढाई आहे का 2 लाख दिल्यानंतर माफी दिल्यानंतर वरचे 2,10,000 असं वरचे 4 लाख असं तर त्याचंही कर्ज माफ झालं पाहिजे आणि रेग्युलर कर्जदारांची किमान 3 लाख रुपये प्रोत्साहन निधी भेटला पाहिजे। हे लढाई लढता येतं, आम्ही लढायला तयार आहे। तुम्ही आले तयार आहे की नाही हा प्रश्न। तुम्ही हा देश मस्त वरती होता तर मग त्या हाताची किती वाटते लोक या सगळ्या वातावरणात आजची वरती करतो मागे आले पाहिजे। ज्या दिवशी आपलं सगळं बाहेर येत होता त्यांनी फोन केला, म्हणजे कांदा घसरला आणि 500, 600, 700 रुपये कांदा येऊन बसलेला आहे। आपण एक आंदोलन घेतलं पाहिजे। मंचगाव सगळ्यात पार्टीचे लोक आहेत, देशमुख साहेब आहेत, काँग्रेसचे सभापती, शिवसेनेचे शिंदे साहेब आहेत, दिनांक आले सगळे पक्ष बाजूला ठेवून तर त्यांच्यासाठी एकदा गाड्या होत्या तर मग तारीख ठरवली म्हणजे 23 मार्च आहे। भगतसिंग या दिवशी शहीद झाल्याचे 16 दिवस इंग्रज लोक जबरदस्तीने त्यांच्या तोंडात नाडी टाकून दूध पीत टाकत होते। 116 दिवस या
चिसोंडी बुद्रुक इथं जिल्हा परिषद शाळेच्या वतीनं गुढीपाडव्यानिमित्त शाळेचा पट वाढवा या उपक्रमाअंतर्गत जनजागृती रॅली काढण्यात आली। मुख्याध्यापक संतोष बुधवंत यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी गावात फेरफटका मारत शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं। विद्यार्थ्यांच्या घोषणांनी संपूर्ण गाव दुमदुमलं आणि पालकांनीही मोठ्या उत्साहानं प्रतिसाद दिला। गावातीलच शाळेत दर्जेदार शिक्षण उपलब्ध असल्याचा विश्वास शिक्षकांनी व्यक्त केलाय। या उपक्रमामुळे आगामी शैक्षणिक वर्षात प्रवेश वाढण्याची शक्यता आहे। गावातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याच्या दिशेनं सकारात्मक पाऊल उचललं गेलंय। तिरोडा तालुक्यात गेल्या 2 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलसाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। जागतिक परिस्थितीमुळे इंधन दर वाढतील या भीतीनं तसंच सोशल मीडियावर पसरलेल्या अफवांमुळे नागरिक मोठ्या प्रमाणात पेट्रोल पंपावर गर्दी करतात। शहरातील प्रत्येक पेट्रोल पंपावर पहाटेपासूनच दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। काही ठिकाणी इंधन संपल्याच्या अफवा पसरल्यानं नागरिक टाक्या फुल करत असल्याचं चित्र दिसतंय। दरम्यान स्थानिकांनी आसपासच्या ग्रामीण भागात जाऊनही इंधन मिळवण्याचा प्रयत्न सुरू केलाय। प्रशासनाकडून नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता संयम राखण्याचं आवाहन केलंय। गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील अंकिसा गावात हनुमान माला धारण केलेल्या हजारो स्वामींच्या उपस्थितीत मंडल पूजा महोत्सव पंडित रामू शर्मा यांच्या हस्ते संपन्न झालाय। पूजा विधीचा कार्यक्रम सकाळी 8 वाजता हनुमान मंदिरात संपन्न झाला। पूजा, अभिषेक, पुण्यवचन, नवग्रह पूजा करून गावात शोभायात्रा काढण्यात आली। गावात भक्तिमय वातावरण निर्माण झालं। संध्याकाळी मंडल पूजा महोत्सव पार पडलं। या पूजेत तेलंगणा, छत्तीसगड, महाराष्ट्र या 3 राज्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आलेल्या सर्व भाविकांना जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती। या बातमीसोबतच गावाकडच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।